श्री स्वामी समर्थ. सगळ्यात आधी एक छोटंसं सॉरी बरं का. गेल्या 7-8 दिवसांपासून माझ्याकडून ना नवीन व्हिडिओ आला ना नवीन रील आली. कारण मी काही कारणाने माझ्या गावी गेले होते, म्हणजे माझ्या सासरी आपल्या साताऱ्याला गेलेले. पण या प्रवासात जे अनुभवलं ते तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ. मुंबईतून निघालो आणि सुरुवातीला नेहमीसारखी धावपळ, उंच इमारती, कारखाने, धूर, प्रदूषण आणि सततची गर्दी. रोज याच वातावरणात आपण जगत असतो, त्यामुळे तेच आपल्याला सवयीचं वाटतं, हो ना. पण जसं जसं मुंबई मागे पडायला लागली तसं तसं सगळंच बदलायला लागलं. समोर हिरवेगार डोंगर, पावसाने न्हालेली झाडं, दगडावरून वाहणारं पाणी, ढगांनी भरलेलं आकाश आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती थंड, स्वच्छ, मनाला स्पर्श करणारी हवा. आणि हो, या मिसिंग लिंकवरून ना मी पहिल्यांदाच गेलेले आत्ता. खरंच खूप छान निसर्गाचं दर्शन आम्हाला तिथे झालं. आता मी ते शब्दात सांगू शकत नाही, एवढं छान वातावरण तिथं होतं. पण तुम्ही व्हिडिओत पाहतच आहात किती सुंदर असं निसर्ग तिथे सजला होता. कारच्या काचा उघडल्या आणि तो गार वारा चेहऱ्यावर आला. खरंच किती दिवसांनी असा मोकळा श्वास घेतला असं वाटलं बरं का. रस्त्यात एका ठिकाणी गरम गरम पोह्यांचा नाश्ता केला. साधे पोहे, पण त्या वातावरणात त्यांची चव काही वेगळीच होती हां. त्या हिरवाईकडे बघताना एक विचार मात्र मनात आला. आपल्याकडे निसर्गाने किती सुंदर जग दिलंय, पण शहराच्या धावपळीत ते जगणंच विसरून गेलो आहोत आपण, हो ना. रोज काम, ट्रॅफिक, मोबाईल, धावपळ आणि या सगळ्यात आपण पावसाचा सुगंध, मातीचा वास, पक्ष्यांचा आवाज, हिरव्यागार डोंगरांची शांतता हे सगळंच कुठेतरी मिस करत आहोत, हो ना. कधी कधी खरंच असं वाटतं, थोडा वेळ सगळं बाजूला ठेवून अशा निसर्गात जावं, खोल श्वास घ्यावा आणि फक्त त्या क्षणाचा आनंद घ्यावा. हा छोटासा प्रवास मला पुन्हा एकदा आठवण करून देऊन गेला. जीवनात पैसा महत्त्वाचा आहेच हो, पण मनाला शांतता देणारा निसर्ग त्याहूनही जास्त मौल्यवान आहे, हो ना. आणि साताऱ्याच्या दिशेने जाताना रस्त्यावरून ही साईबाबांची भव्य मूर्ती दिसते. प्रत्येक वेळी तिथून जाताना आपोआप हात जोडले जातात, मनाला एक वेगळीच शांतता मिळते. तुम्ही सुद्धा पाहिली आहे का ही मूर्ती? नक्की कमेंट करून सांगा. तुम्हालाही शहरापेक्षा गावातलं, हिरवाईतलं, पावसाळ्यातलं वातावरण जास्त आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हा छोटासा प्रवास तुम्हाला कसा वाटला तेही नक्की कळवा. आमच्या गावाकडे शेतामध्ये ऊस, सोयाबीन या पिकांची जास्त करून या दिवसात लागवड केली जाते. तुमच्याकडे या दिवसात कोणतं पीक करतात हे नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा.